हार्दिक पांड्या जितकं प्रसिद्ध तितकंच वादग्रस्त नाव। क्रिकेटमध्ये त्याने बरंच नाव कमावलं असलं तरी वैयक्तिक आयुष्यात त्याला आपल्या वागण्यामुळे बऱ्याच खस्ता खाव्या लागल्या। नुकतंच IPLचं प्रकरण घ्या। मुंबई इंडियन्सचा कॅप्टन झाल्यानंतर त्याच्यावर प्रचंड टीका झाली। सोशल मीडिया ते स्टेडियम सगळीकडेच त्याला ट्रोल करण्यात आलं। त्यातच मुंबईचं नेतृत्व त्याच्याच अंगलट आलं आणि मुंबईला 10 पराभवांना सामोरं जावं लागलं। IPL आता आपल्या अंतिम टप्प्यात आली, पण एवढ्यातच पांड्या एका नव्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकलाय। पण ही कॉन्ट्रोवर्सी क्रिकेटची नसून त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोविकची आहे। सध्या हार्दिक आणि नताशा यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा सुरू आहेत। त्यातच ही चर्चा त्यांच्या डिवोर्स पर्यंत येऊन पोहोचली आहे। हे नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रेया अरुण, गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे। यंदाचं वर्ष हार्दिक पांड्यासाठी प्रचंड जड गेलंय हेच एकंदरीत दिसून येतंय। त्यातच नताशा सोबतच्या डिवोर्सच्या चर्चेने त्याचा तणाव आणखी नक्कीच वाढवला असेल। 2020 साली हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविक यांनी आपल्या प्रेमाची कबुली सोशल मीडियावर दिली। त्यानंतर याच वर्षी दोघांनी लग्न केलं आणि एक नवीन सेलिब्रिटी कपल इंडस्ट्रीमध्ये आलं। त्यांचा एक अगस्त्य नावाचा मुलगा सुद्धा आहे। पण लग्नाच्या अवघ्या 4 वर्षांनंतर त्यांच्याबाबत अशा चर्चा ऐकू येतील असा विचार त्यांनी सुद्धा केला नसावा। दरम्यान चर्चेला पेव फुटलं ते नताशाद्वारे सोशल मीडियावर आपल्या नावापुढे असलेलं पांड्या हे आडनाव हटवलं गेल्यामुळे। सोशल मीडियावरती आपलं नाव नताशा स्टॅन्कोविक पांड्या असं लावत होती, मात्र आता तिने पांड्या काढून फक्त नताशा स्टॅन्कोविक एवढंच ठेवलंय। याशिवाय महत्त्वाचं म्हणजे IPL दरम्यान मुंबईच्या एकाही सामन्यात ती दिसून आली नाही। गेल्या काही दिवसांपासून दोघांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एकमेकांबद्दल काहीही पोस्ट केलं नाही। 4 मार्चला नताशा स्टॅन्कोविकचा वाढदिवस असतो, मात्र यंदा हार्दिकने नताशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या नाहीत आणि तिच्याबद्दल काही पोस्ट देखील केलं नाही। यावरूनच अनुमान लावता येतं की दोघांमध्ये नक्कीच काहीतरी बिनसलंय। मात्र अजून तरी नताशा आणि हार्दिकने यावर काही भाष्य केलेलं नाही। पण आता सोशल मीडियावर असंही दाखवण्यात येतंय की डिवोर्स नंतर नताशाला हार्दिकच्या प्रॉपर्टीचा 70% वाटा मिळणार आहे। यावरून सेलिब्रिटी डिवोर्स, पोटगी आणि अशा बऱ्याच गोष्टींवर चर्चा सुरू झाल्या। अजून असं काही कन्फर्म नसलं तरीही नताशावर सोशल मीडियावर टीका केली जाते। सध्या हार्दिक पांड्याचं नेटवर्थ 100 कोटी असल्याचं म्हटलं जातंय। हार्दिकच्या पत्नीसोबत असलेल्या गोष्टी वगळल्या तरी त्याचा चुलत भाऊ वैभव पांड्या यानेही त्याला 4.3 कोटींचा गंडा घातला होता। एकूणच पांड्याची 7.5 सुरू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आता क्रिकेटमध्ये पाहायचं झालं तर पत्नीच्या वादाला एकटा हार्दिक पांड्याच बळी पडलेला नाही। याआधी आपण शिखर धवन आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी, मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहान आणि दिनेश कार्तिकची पूर्वीची पत्नी निकिता वंजारा यांचे वाद पाहिलेलेच आहे। आयेशा मुखर्जी ही शिखर धवनपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे। 2012 साली त्यांचं लग्न झालं होतं, मात्र 2021 साली काही कारणास्तव त्यांनी डिवोर्स घेतला। यानंतर त्यांचा मुलगा झोरावर हा आईसोबत म्हणजे आयेशा सोबत राहील असा निर्णय देण्यात आला। त्यामुळे आता शिखर धवन क्वचितच आपल्या मुलाला भेटू शकतो। गेल्या वर्षी 26 डिसेंबर रोजी आपल्या मुलाच्या वाढदिवशी शिखरने एक भावुक करणारी पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली होती, जी प्रचंड व्हायरल झाली। आता मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहान यांचं प्रकरण पाहिलं तर शमीच्या पत्नीने त्याच्यावर अनेक आरोप केले होते। त्यामुळे त्याचं क्रिकेट करिअर जवळपास संपुष्टात येणार होतं, पण यातून त्याने स्वतःला सांभाळलं आणि करिअरवर फोकस केलं। यानंतर 2023च्या वर्ल्ड कप मध्ये त्याने काय कारनामा केला हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। दिनेश कार्तिक आणि त्याची पहिली पत्नी निकिता वंजारा यांची स्टोरी तर यापेक्षाही वेगळी। दोघांचं लग्न झालं आणि त्यानंतर निकिताचं दिनेश कार्तिक सोबतचाच क्रिकेटपटू मुरली विजय सोबत प्रेम जडलं। हे कार्तिकला कळताच त्याने डिवोर्सचा निर्णय घेतला। निकिताने मुरली विजय सोबत लग्न केलं आणि दिनेश कार्तिकनेही प्रसिद्ध भारतीय स्क्वॅश प्लेयर दीपिका पल्लिकल हिच्यासोबत लग्न केलं आणि आज दोघेही मैदान गाजवतात। अशी होती ही क्रिकेटपटू आणि त्यांच्या नात्यांमधली गुंतागुंतीची स्टोरी। आता नैराश्यात असलेल्या हार्दिकच्या पारड्यात पुन्हा एकदा नैराश्य पडतंय की त्याला दिलासा मिळतोय हे येणारा काळच दाखवून देईल। क्रीडा विश्वातील अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।